मुंबई आग्रा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात गोमांस वाहतूक होते। दरम्यान ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत वातानुकूलित कंटेनरमधनं 80,11,500 रुपयांचे जनावरांचं गोमांस जप्त केलं आहे। तसेच कंटेनर चालकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मुंबई आग्रा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात गोमांस वाहतूक होत असल्याचे समजताच पोलिसांनी कारवाई करत वातानुकूलित कंटेनरमधनं 80,11,500 रुपयांचे जनावरांचं मांस जप्त केलं आहे। तसेच कंटेनर चालकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजय चव्हाण हे आपल्या दुचाकीवरनं जात असताना गरवारे रोडजवळ महामार्गावरती एक मोठा कंटेनर उभा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। कंटेनर खाली पाणी साचलं होतं आणि त्यामधनं उग्र वास येत होता। त्यामुळे त्यांना संशय आला। त्यांनी चालकाकडे चौकशी केली, मात्र चालकानं उडवाउडीची उत्तरे दिल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं। MIDC पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पंच आणि शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कंटेनरची तपासणी करण्यात आली। यावेळी कंटेनर वातानुकूलित असल्याचं आढळून आलंय। त्यामध्ये एकावर एक ठेवलेली एकूण 1,447 कार्टून्स सापडली आहेत। काही बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये जनावरांचं मांस असल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी नमुने गोळा करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत। चालक दुर्गेश पन्नालाल जयस्वाल यानं सदर माल मालेगाव इथून भरल्याचे आणि तळोजा MIDC नवी मुंबई इथे पोहोचवायचं असल्याचे सांगितले, मात्र त्याच्याकडे कोणतेही दस्तऐवज, परवाने किंवा बिल नव्हतं। त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण माल जप्त केलाय आणि चालकाला अटक केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 80,11,500 किमतीचे मुद्देमाल जप्त केलाय। त्यामध्ये 65,11,500 किमतीचा 1,447 बॉक्सेस आणि 15 लाख किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर यांचा समावेश आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे हे करतायत आणि या घटनेमुळे नाशिकमध्ये जनावरांचं मांस वाहतुकीचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे। त्यामध्ये जवळपास गोमांस हे बरेचसे 27 टनाचा मांस आहे। तर त्या कंटेनर मध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली का तो कंटेनर सील तोडून तो आम्हाला दाखवण्यात यावा। तर त्यांनी पोलिसांनी पण आपल्याला सील तोडून आपल्याला ते दाखवलं आहे। आपण पण ते सर्व पब्लिकला पण दाखवलेलं आहे का त्याच्यामध्ये खरोखर मांस आहे का। तर ते मांस पण दाखवलंय त्यांनी। आता त्याच्यानंतर पोलिसांनी जे काही शासकीय डॉक्टर आहे तसेच राऊलडीमचे इतर स्थानिक पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्ते, बजरंग दलाचे काही कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळं आज हा प्रकार उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलं। आणि सुरुवातीला तर ड्रायव्हरांनी अक्षरशः पळून जाण्याचा प्रकारही केला होता, परंतु ते पोलिसांच्या मदतीने आम्हाला तेही यशस्वी करता आला। आणि इथून पुढची कारवाई शक्यतो प्रशासन डिपार्टमेंट काही पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या पोरांवरती लाठीचार्ज केलं। त्या ठिकाणी एक दिलीप भांडे म्हणून कोण ऑफिसर आहे, त्यांनी आमच्या लोकांना सांगितलं तुम्ही इकडे ही शायनिंग करू नका। अशा पद्धतीचे वात्रट जबाब देऊन तो मुद्दा वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पब्लिक भडकली असती किंवा त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न झालं असतं, पर त्या ठिकाणी या सेसर साहेबांनी चांगल्या पद्धतीने हादरून सगळ्या जनतेला शांत केलं आणि या ठिकाणी अंबड पोलीस स्टेशन मध्ये गाडी आणली आहे आणि त्याचं सॅम्पल डॉक्टरलाही पाठवलं आहे आणि आमचे लोक तो सॅम्पल घेऊन जाणार आहे। आमचे डॉक्टर आहे ताकी आम्ही दोघं ठिकाणी सिव्हिल पासून तर सगळ्या ठिकाणी ती तपास करून आमची रिपोर्ट काढणार आहे। 100% घेणार आहे। ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा वातावरण असतो त्या ठिकाणी पोलिसांचं काम असतो का तो वातावरणाला कशा पद्धतीने शांत केलं पाहिजे, कारण की हा हिंदूचा मनाचा मुद्दा आहे। आमच्या समोर जर का गौ मासचा एवढा 27 टन कोणी घेऊन जात असेल तर कोण हिंदू शांत बसणार आहे? साहजिक गोष्ट आहे का तो थोडासा ओढा आड करणार, कार्यकर्ता त्याच्यावरती त्यांना राग येणार।
आणि त्या राग आल्यानंतर तुम्ही जर का सांगणार का तुम्ही हिंदू लोक शायनिंग नका करू, या पद्धतीचे चुकीचे वाक्य जर काही सांगत असेल तर यांच्या वरती आम्ही कारवाई करणार. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगणार, आम्ही आमच्या फडणवीस साहेबांना सांगणार, आम्ही आमच्या गिरीश महाजन साहेबांना सांगणार का अशा पद्धतीच्या ऑफिसरवरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. ड्रायव्हर उडवलीचे उत्तर देत होता. तो म्हणत होता की ग्रेप्स भरून आणले. मालेगावून ग्रेप्स कोणी भरेल का? पिंपळगाव वगैरे निफाड इथून भरतात ते. मालेगावचं नाव सांगून त्यांनी ग्रेप्सचं सांगितलं आणि जेव्हा बिल्टी दाखवली ते बिल्टीवर त्यांनी बिबचं मटण हे सिद्ध झालं. मग तरी त्यांची बिल्टी ते आता ती मालेगावची प्रोसिजरच तशी की दाखवतं काय नाचतं काय, म्हणून आम्ही पूर्ण कारवाई झाल्याशिवाय शांती घेणार नाही असं म्हटलो आणि ती गाडी पकडून पोलीस स्टेशनला आणली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एक 28 टनाचा मटण जे 28 टनाचा गोमांस पकडलं आहे. त्या गोमांसाच्यात पंच म्हणून मी आहे, शिवाभाऊ आहेत, पण त्यामध्ये गाडी जेव्हा आपण ओपन केली त्या गाडीमध्ये 2 प्रकारचं पॅकेट सापडले आहेत. तर आमची प्रशासनाला हीच विनंती आहे का दोन्ही पॅकेटची पूर्ण तुम्ही तपासणी करा, त्यानंतर पुढची कारवाई करा आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं किरण आहेर, C24 तास, नाशिक. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.